बिग बॉस मराठी सीझन 6 काल चालू झालेला आहे 11 जानेवारीपासून आणि त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. प्लस बिग बॉसच्या मेकर्सची जे आहेत तिकडे दोन वेगवेगळ्या टीम तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. एक टीम तयार होणार आहे जे की शॉर्टकट दरवाजामधून घरामध्ये गेलेले आहेत आणि दुसरी टीम असणार आहे जी मेहनत दरवाजा होता त्यामधून घरामध्ये गेलेले आहेत. आता नेमके या दोन्ही टीममध्ये किती किती सदस्य आहेत, कोण कोण आहे त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. कारण की या टीम तुम्ही लक्षात ठेवा, ह्यांना जे शॉर्टकटमधून गेलेले आहेत त्यांना काही ना काही पॉवर्स मिळालेल्या आहेत. तुम्ही आरामात बसा, तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता, तुम्ही मजा मारू शकता, अशा प्रकारची गोष्ट शॉर्टकटनी गेलेले जे लोक आहेत त्यांना मिळणार आहे. आणि जे मेहनत करून जे दरवाजामधून आतमध्ये गेलेले आहेत ना त्यांना मिळणार आहेत काही ना काहीतरी खडतड प्रवास, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, तुम्हाला तिकडे संघर्ष करावा लागणार आहे, अशा प्रकारची गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिली तुम्हाला मी सांगणार आहे शॉर्टकट टीममध्ये जे आहे ते कोण असणार आहेत. कारण की फक्त 6 जण जे आहेत ते शॉर्टकट टीममध्ये आहेत, बाकी 11 जण जे असणार आहेत ना ते असणार आहेत मेहनत टीममध्ये. म्हणजे विचार करा, एका साईडला फक्त 6 जण ठेवलेले आहेत, दुसऱ्या साईडला जे आहे ते 11 जण ठेवलेले आहेत. तर बघू आता इंटरेस्टिंग असणार आहे की ह्यांना घेऊन कशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील. सर्वात पहिले शॉर्टकट टीममध्ये जर बघितलं तर दीपाली मॅडम ज्या आहेत त्या दीपाली मॅडम आपल्याला शॉर्टकटमधून घरात जाताना दिसल्या. त्यानंतर भेटल्या सोनाली राऊत, त्या देखील शॉर्टकटच घेऊन घरामध्ये गेल्या. त्यानंतर तन्वी कोलते ही जी आहे ही जरा जास्तच बोलणारी आहे, त्यामुळे ती देखील शॉर्टकटचाच दरवाजा घेऊन घरामध्ये गेलेली आहे. त्यानंतर करण सोनावणे, त्याला ऍक्च्युली पर्याय नव्हता, त्याला देखील आपलं हे जे आहे मेहनत डोर त्यातूनच जायचं होतं, पण तो बोलला ठीक आहे, आता त्या दुसऱ्या प्रभूंनी जे आहे ते मेहनतीचं डोर चूज केलं, त्यामुळे तो तिकडून गेला आणि करण जो आहे त्याला शॉर्टकटच्या डोअरमधून जावं लागलं. त्यानंतर प्राजक्ता शुक्रे जी की सिंगर आहे, ती ऍक्च्युली खूप इमोशनल आहे, तिला पॉवरची ऍक्च्युली मला असं वाटतं खरंच गरज होती, कारण की तिला त्याचा फायदा होईल, थोडे दिवस का होईना ती टिकेल घरामध्ये आणि एकदम साधी भोळी आहे बिचारी, त्यामुळे तिला थोडासा प्रॉब्लेम जो आहे तो झाला असता, पण ठीक आहे, तिला पॉवर जी भेटली तिला इट्स ओके. त्यानंतर एक शेवटचं नाव असतं रुचिता जामदार. असे 6 सदस्य जे आहेत ते शॉर्टकट टीम मध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर बाकी उरलेलं संपूर्ण घर जे आहे ना ते सगळं मेहनतच्या दरवाजामधून आतमध्ये गेलेलं आहे. आता प्रत्येक सदस्यासोबत जे आहे ना काही ना काहीतरी सामान द्यायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे जी दुसरा ग्रुप आहे मेहनत ग्रुप, त्यांच्या प्रत्येक सदस्याचं नाव आणि त्यांनी काय काय घरामध्ये त्यांना दिलेलं आहे बिग बॉसच्या मेकर्स कडून. तर सर्वात पहिले जे आहे ते सागर कारंडे घरामध्ये गेले, त्यांना जे आहे ते बकेट, झाडू, मग वगैरे जे आहे या संपूर्ण गोष्टी द्यायचा प्रयत्न तिकडे मेकर्सनी केलेला आहे. त्यानंतर सचिन कुमावत जे की सिंगर आहेत ना ते घरामध्ये जात असताना त्यांना दिलेला आहे पिठाचा डब्बा. आता पिठाचा डब्बा त्यांना दिलेला आहे, काय नेमकं यांच्याकडनं करून घेणार आहेत ना, खरंच डोक्याच्या वरून माझं चाललेलं आहे. त्यानंतर आयुष संजीव गेला, त्यासोबत सिलेंडर तिकडे द्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर गेले प्रभू शेळके, त्यांच्यासोबत आपल्याला दूध बघायला मिळालं, त्यांना दूध दिलं, ते दूध घेऊन घरामध्ये गेले. त्यानंतर अनुश्री माने जी की खूप तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बिग बॉसमध्ये येऊन, तिला तेल द्यायचं काम केलं, कारण की ती आग लावायचं काम चांगलं करू शकते, त्यामुळे तिला तेल दिलेलं आहे. त्यानंतर राकेश बापट जे आहेत त्यांना चहाचं सोसायटी चहा जो आहे तो द्यायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. त्यानंतर रोशन भजनकर जे आहेत त्यांना डंबेल्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दिव्या शिंदे जे आहेत त्यांना 3 अंड्याचे क्रेट दिलेले आहेत, अंड्याचे क्रेट वगैरे घेऊन ते आतमध्ये गेले. मस्तपैकी त्यांना पेलवत नव्हतं, तर दुसऱ्याने आला, करण सोनावणे आला, त्यांनी ते उचललं, तो घेऊन गेला, साईडला ठेवलं, असं म्हणजे त्या अंड घेऊन गेल्या. त्यानंतर राधा पाटील जी आहे तिच्यासोबत मसाले पाठवले, कारण की ती एकदम मसालेदार आहे, एकदम सबसे कातिल राधा पाटील असं ते आता विषय झालेला आहे. त्यानंतर विशाल कोटियांकडे दिलेले होते कांदे आणि जो शेवटी ओमकार राऊत होता त्याला दिले होते भाज्या. आता म्हणजे विचार करा, 11 सदस्य जे आहेत ते मेहनत करणार आहेत आणि बाकी हे जे 6 सदस्य आहेत ना जे शॉर्टकट घेऊन गेलेले आहेत ते ह्यांच्यावर मजा मारणार. म्हणजे असं मला असं वाटतं नोकर बनवल्यासारखं ते वागवायचा प्रयत्न करतील, असं पद्धतीची जी गोष्ट आहे ती प्रथमदर्शी समोर येत आहे. तुमचं मत काय आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय की कुठल्या पद्धतीने जे आहे ते मेकर्स यावेळेसचा गेम खेळायचा प्रयत्न करणार आहेत. नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.